हॅलो, गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. आपण आता मॅथमॅटिक्स पार्ट 1 क्लास 10 मधला चॅप्टर 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन्स प्रॅक्टिस सेट 2.3 पाहू. क्वेश्चन आहे, सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन्स बाय कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड. क्वेश्चन नंबर 1, एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 20 इक्वल टू 0. आता याच्यात पहिले दोन पदं आपण एक्स स्क्वेअर प्लस 2xy कंपेअर करू. COM कंपेअरिंग एक्स स्क्वेअर प्लस एक्स विथ एक्स स्क्वेअर प्लस 2xy. म्हणजे आपल्याला कंप्लीट स्क्वेअर करायचं आहे. म्हणजेच एक्स स्क्वेअर प्लस एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस ट्वाईज XY. आता याच्यामध्ये एक्स स्क्वेअर सारखेच आहे म्हणून कॅन्सल झाले. म्हणजेच काय, एक्स इज इक्वल टू ट्वाईज XY. इथे हा एक्स कॅन्सल झाला. मग वायची व्हॅल्यू काय येईल, वाय इज इक्वल टू हा 2x इकडे आला म्हणजे भागीला एक्स कॅन्सल म्हणजे इथे 1/2. वायची व्हॅल्यू आली 1/2. मग वाय स्क्वेअर इज इक्वल टू 1/4. एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1/4 is a perfect square trinomial. म्हणजे आता इक्वेशन होईल एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1/4. आता आपल्या इक्वेशनमध्ये हे पहिलेच होतं आणि प्लस 1/4 आपण जास्तीचा टाकला म्हणून इथे -1/4 टाकायचं आणि त्याच्या पुढे आहे -20 इक्वल टू 0. आता हा कंप्लीट स्क्वेअर कशाचा आहे, याचा स्क्वेअर रूट म्हणजे एक्स, याचं चिन्ह प्लस आणि याचा स्क्वेअर रूट म्हणजे 1/2. आणि हे दोन्ही मायनस आहे तर इथे मायनस घेतल्याने हा प्लस होईल. 1/4 प्लस 20. एक्स प्लस 1/2चा स्क्वेअर मायनस हे सॉल्व करताना 1 प्लस 24 80/4. एक्स प्लस 1/2चा स्क्वेअर मायनस 81/4. एक्स प्लस 1/2चा स्क्वेअर मायनस 9/2चा स्क्वेअर इक्वल टू 0. आता आपण हा फॉर्म्युला यूज करू. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी ए मायनस बी. म्हणजे हा ए आहे, हा बी आहे. म्हणजे एक्स प्लस 1/2 प्लस 9/2 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये एक्स प्लस 1/2 मायनस 9/2. म्हणजे याचा अर्थ काय होतो, हा ब्रॅकेट 0 आहे नाहीतर हा ब्रॅकेट 0 आहे. एक्स प्लस, आता इथे दोन्ही खाली 2 आहेत म्हणून हे सॉल्व करता येईल. 9 + 1 म्हणजे 10. 10/2 म्हणजेच काय 5. आणि इथे एक्स प्लस
इथे 1 - 9 म्हणजे -8/2. हा मायनस चिन्ह इथेही घेतलं तरी चालेल. म्हणजे x + 5 आणि x - 4 = 0. म्हणजेच x + 5 = 0 or x - 4 = 0. म्हणजेच x = -5 or x = 4. मग याचा ॲन्सर होईल ॲन्सर -5, 4 are the roots of the given quadratic equation. असं ॲन्सर लिहिणं जरुरी आहे. आता दुसरा क्वेश्चन, दुसरा एक्झाम्पल, x² + 2x - 5 = 0. आता याच्यातही या पहिल्या दोन पदांची तुलना करायची. कंपेअरिंग x² + 2x with x² + 2xy. x² + 2x = x² + 2xy. याच्यातही x² कॅन्सल झाले आणि 2x = 2xy. 2x = 2xy. मग याच्यातही आता हे 2x सारखेच आहे. म्हणजे y = 2x/2x म्हणजेच 1 आणि 1चा स्क्वेअरही 1च होतो. y² = 1. x² + 2x + 1 is a perfect square trinomial. x² + 2x - 5 हे आपलं इक्वेशन आहे. x² + 2x + 1 - 1 - 5 = 0. आता हा पूर्ण कंप्लीट स्क्वेअर आहे. म्हणजे हे इथे काय येईल, याचा अंडररूट म्हणजे x, याचं चिन्ह आणि याचा अंडररूट 1 आणि हे दोन्ही मायनस आहे म्हणून मायनस बाहेर येईल आणि 1 + 6 1 + 5 6. तर हाही आपल्याला स्क्वेअरच पाहिजे. मग 6 कशाचा स्क्वेअर येईल, √6चा स्क्वेअर 6. आता आपल्याला a² - b² हा फॉर्म्युला मिळाला. a + b a - b. आता a + b म्हणजे x + 1 + √6 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये x + 1 - √6 = 0. म्हणजेच x + 1 + √6 = 0 or x + 1 - √6 = 0. आता आपण याच्यावरून xच्या किमती काढू. x = हे दोन्ही इकडे आले तर मायनस होतील, -1 - √6 आणि हे x = हा मायनस होईल, हा प्लस होईल.
-1 + √6. मग आता याचा ॲन्सर आहे -1 - √6 -1 + √6 are the roots of the given quadratic equation. उत्तर लिहायची टाळाटाळ करायची नाही. क्वेश्चन नंबर 3. m² - 5m = -3. आता याचा पहिले स्टँडर्ड फॉर्म लिहू. स्टँडर्ड फॉर्म म्हणजे सगळं डावीकडे, उजवीकडे फक्त 0 राहील. m² - 5m. आता इकडे आलं तर हे +3a = 0. हा आहे स्टँडर्ड फॉर्म. तर याच्यामध्ये कशाची तुलना करायची? कंपेअरिंग विथ m² - 5m with m² - 2 mn. m² - 5m = m² - 2 mn. इथे m² कॅन्सल झाला. -5m = -2 mn. इथे पण मायनसही कॅन्सल झालं. nची व्हॅल्यू काढायची आहे ना. मग 5m/2m आणि इकडे n राहिला. हा mही कॅन्सल झाला म्हणजे 5/2. म्हणजेच n² ची व्हॅल्यू आली 25/4. म्हणजे m² - 5m + 25/4 is a perfect square trinomial. मग आपलं इक्वेशन होईल आता m² - 5m + 25/4 - 25/4 + 3 = 0. हे लक्षात आलं ना. हे या दोनचीच तुलना केली होती आपण. मग त्याच्यामध्ये हे +25/4 जास्तीचं आलं. मग हे प्लस आहे तर हीच संख्या पण मायनसमध्ये घ्यायची. आता हा कंप्लीट स्क्वेअर आहे म्हणजे याचा रूट m, याचं चिन्ह आणि याचा रूट 5/2 मायनस. आता हे सॉल्व केलं तर काय येईल? ब्रॅकेटमध्ये इथे पण मायनस येईल. 25 मायनस आणि 4 3 जा 12/4. m - 5/2 स्क्वेअर मायनस 13/4. m - 5/2 चा स्क्वेअर मायनस 13चा स्क्वेअर रूट निघत नाही म्हणून रूटमध्ये घेतले आणि हे 2 = 0. आता पुन्हा a + bचं a² bचा फॉर्म्युला टाकू. a² - b² = a + b a - b.
म्हणजे m-5/2 प्लस √13/2. आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये m-5/2 मायनस √13/2 इक्वल टू 0. m-5/2 प्लस √13/2 इक्वल टू 0 और m-5/2 मायनस √13/2 इक्वल टू 0. मग mची व्हॅल्यू काढली तर m हा इकडे गेला तर प्लस होईल आणि हे मायनस होईल. हे 2 आहे म्हणून एकत्र होईने 5 मायनस √13/2. और m इज इक्वल टू 5 हे दोन्ही मायनस आहे, इकडे गेले की प्लस होतील, प्लस √13/2. आन्सर आहे 5 मायनस √13/2, 5 प्लस √13/2 आर द roots of the given quadratic equation. एक्झाम्पल 4 पहा. 9y² मायनस 12y प्लस 2 इक्वल टू 0. याच्यामध्ये y² कोएफिशियंट 1 पाहिजे आहे, म्हणून आपण या तिन्ही पदांना 9ने डिवाईड करू. डिवाइड बाय 9. 9y² 12y/9 2/9. फक्त इथे कॅन्सल होतो, बाकीचे तसेच राहतात. y² मायनस 12/9 y प्लस 2/9 इक्वल टू 0. इथे 3च्या टेबलमध्ये दोन्ही संख्या आहेत. 3 3 आणि 3 4 म्हणजे y² मायनस 4/3y प्लस 2/9 इक्वल टू 0. आता या दोन पदांची तुलना करायची आहे. comparing y² minus 4/3y with y² minus twice yz. y² minus twice yz is equal to y² minus 4/3y. इथे पण y² कॅन्सल झाला, मायनस साईन पण कॅन्सल झाली. मग 2yz इज इक्वल टू 4/3y. इथे फक्त झेड राहू द्यायचा इकडे, बाकी सगळं हे इकडे आणायचं. 4/3 हा y वर आहे आणि हा 2y इथे येईल, म्हणजे हा y कॅन्सल झाला. 2 1 2, 2 2 4 म्हणजे 2/3 राहिले. म्हणजे झेड इज इक्वल टू 2/3 आणि मग झेडचा स्क्वेअर होईल 4/9. y² मायनस 4y/3 प्लस 4/9 is a perfect square. Square trinomial. आपलं इक्वेशन आहे
वाय स्क्वेअर मायनस 4y/3 प्लस 2/9. यामध्ये व्हॅल्यू घालू आपण. वाय स्क्वेअर मायनस 4y/3 प्लस 4/9 मायनस 4/9 प्लस 2/9 इक्वल टू 0. आता हा कंप्लीट स्क्वेअर कशाचा आहे? याचा रूट, याचं चिन्ह आणि याचा रूट 2/9 मायनस इथे 9 आहेत म्हणून इथे काय होईने पूर्ण लिहून घेऊ पहिले. 4/9 मायनस 2/9. वाय मायनस 2/9चा स्क्वेअर मायनस इथे 4मधून 2 गेले 2/9. आता हा कशाचा स्क्वेअर आहे ते काढायचं. वाय मायनस 2/9चा स्क्वेअर मायनस 2चा रूट निघत नाही म्हणून √2 आणि याचा निघतो म्हणून 3. म्हणजे या पूर्णचा स्क्वेअर 2/9 असा आहे. आता ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला वापरायचा. वाय मायनस 2/9 प्लस √2/3 आणि वाय मायनस 2/3 मायनस √2/3. म्हणजेच काय, दोन्ही ब्रॅकेटपैकी एखादा 0 असू शकतो. प्लस √2/3 इक्वल टू 0 और वाय मायनस 2/9 मायनस √2/3 इक्वल टू 0. आता याच्यावरून वायची व्हॅल्यू काढायची. वाय इज इक्वल टू, हे मायनस आहे तर प्लस होईल आणि हे मायनस होईल. 2/9 मायनस √2/3 आणि इथे वाय इज इक्वल टू, हे दोन्ही मायनस आहे तर दोन्ही प्लस होतील. 2/9 प्लस √2/3. टू अपॉन 9 कुठून घेतला मी नाही, हे शेवटचं घेऊन घेतला. पाचवं एक्झाम्पल. टू वाय स्क्वेअर प्लस 9y प्लस 10 इक्वल टू 0. हे पाचवं एक्झाम्पल आहे. याला 2ने डिवाईड केलं, डिवाईड बाय 2. 2y स्क्वेअर अपॉन 2 प्लस 9/2y प्लस 10/2 इक्वल टू 0. मग इथे 2 कॅन्सल झाले. वाय स्क्वेअर प्लस 9/2y प्लस 5 इक्वल टू 0. आता या दोन्हीची कंपॅरिझन करायचं आहे. कंपेरिंग वाय स्क्वेअर प्लस 9/2y विथ वाय स्क्वेअर प्लस 2yz. वाय स्क्वेअर प्लस 2yz इक्वल टू वाय स्क्वेअर प्लस 9/2y. म्हणजे वाय स्क्वेअर कॅन्सल आहे. 2yz इज इक्वल टू 9/2y म्हणून z बरोबर 9/2y आणि हा 2y खाली येईन इकडे. इथे y कॅन्सल झाला, इथे 4 आले. म्हणजे z
इज इक्वल टू 9/4. म्हणजेच Z² इज इक्वल टू 81/16. म्हणून y² प्लस 9/2y प्लस 81/4 इज अ परफेक्ट स्क्वेअर. आता आपलं इक्वेशन आहे y² प्लस 9y/2 प्लस 5 इक्वल टू 0. यामध्ये किमती टाकू. y² प्लस 9y/2 प्लस 81/16 मायनस 81/16 प्लस 5 इक्वल टू 0. आता याचा रूट y प्लस आणि याचा रूट 9/4 मायनस 81/16 मायनस 5 इक्वल टू 0. y प्लस 9/4 स्क्वेअर मायनस हे सॉल्व करताना इथे 16×5 = 81 मायनस 80/16. y प्लस 9/4 स्क्वेअर मायनस 1/16. आता 1/16 कशाचा स्क्वेअर आहे? 1/4चा. आता फॉर्म्युला मिळाला y प्लस 9/4 प्लस 1/4 आणि y प्लस 9/4 मायनस 1/4. म्हणजेच y प्लस 9/4 म्हणजे हे 9 आणि 1 10 झाले इथे. 10/4 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये y प्लस 8/4 इक्वल टू 0. म्हणजेच y प्लस 5/2 आणि y प्लस 2 इक्वल टू 0. y प्लस 5/2 इक्वल टू 0 और y प्लस 2 इक्वल टू 0. म्हणून y इज इक्वल टू मायनस 5/2 आणि y इज इक्वल टू -2. ॲन्सर आहे -5/2 -2 आर द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. सहावं उदाहरण आहे 5x² इज इक्वल टू 4x प्लस 7. आता याचा स्टँडर्ड फॉर्म 5x² मायनस 4x मायनस 7 इक्वल टू 0. आता याला डिवाईड करावं लागेल 5ने. म्हणजे x² मायनस 4/5x मायनस 7/5 इक्वल टू 0. डिवायडिंग बाय 5. आता याची कम्पेअर करावं लागेल. कम्पेअरिंग x² मायनस 4/5x with x² minus twice
XY. minus twice xy equal to minus 4/5x. म्हणून y बरोबर 2/5 आणि y² बरोबर 4/25. Therefore x² minus 4x/5 plus 4/25 is a perfect square trinomial. आपलं उदाहरण आहे x² minus 4x/5 minus 7/5 equal to 0. आता याच्यामध्ये परफेक्ट स्क्वेअर टाकू. minus 4x/5 plus 4/25 minus 4/25 minus 7/5 equal to 0. याचा रूट x, याचं चिन्ह आणि याचा रूट 2/5चा स्क्वेअर. आणि हे सॉल्व केलं तर इथे मायनस आणि 4 minus 35, 4 plus 35 म्हणजे 39/25. म्हणजेच x minus 2/5 स्क्वेअर मायनस रूट 39/5चा स्क्वेअर. आता आपल्या फॉर्म्युल्याप्रमाणे a² minus b² फॉर्म्युल्याने x minus 2/5 प्लस रूट 39/5 आणि x minus 2/5 प्लस रूट 39/5 equal to 0. x minus 2/5 plus root 39/5 equal to 0 or x minus 2/5 plus root 39/5 equal to 0. मग इथे xची व्हॅल्यू काढताना हे मायनस आहे तर प्लस होईल आणि हे प्लस आहे तर मायनस होईल. x इज इक्वल टू 2/5 मायनस रूट 39/5 और x इज इक्वल टू हे दोन्ही प्लस होतील, हे मायनस आहे, हे दोन्ही मायनस आहे तिथे, म्हणून मग इथे हे दोन्ही प्लस होतील. प्लस रूट 39/5 x इज इक्वल टू, आता हे दोन्ही डिनॉमिनेटर सारखे आहेत म्हणून 2 minus रूट 39/5 और x इज इक्वल टू 2 प्लस रूट 39/5. Answer 2 minus root 39/5, 2 plus root 39/5 are the roots of the given quadratic equation. माझा व्हिडिओ आवडला असेल, समजत असेल, आणखी समजून घ्या.
खूप अभ्यास करा आणि व्हिडिओला सबस्क्राईबही करा, शेअर करा. गुड बाय.